राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 7 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन। बुद्धीचा पालट होणं हाच परमार्थाचा मोठा चमत्कार आहे। बुद्धीचा पालट नासेल कुमती, होईल सद्गती येणे पंथे, असं तुकाराम महाराज आपल्या 12 अभंगात म्हणतात। बुद्धी दे रघुनायका असं समर्थांचं मागणं आहे। बुद्धी बुद्धिमतामस्मी असं भगवंतांचं वचन आहे। बुद्धिमान माणसं, शिकलेली माणसं परमार्थाकडे वळली पाहिजेत असं परमपूज्य मामा म्हणत असत। जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्ट माणसांची वाकडी बुद्धी जाऊ दे असं माऊलींनी पसायदानात म्हटलं आहे। बुद्धी, सुबुद्धी, कुबुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी अशा अनेक छटा बुद्धीच्या संदर्भात आहेत। त्यातली सद्बुद्धी ही सर्वश्रेष्ठ का, तर ती सतकडे घेऊन जाते। सत जो परमेश्वर आहे त्याच्यापर्यंत जायला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे जगण्याची कला शिकवणारी आणि व्यवहारात उपयोगी पडणारी बुद्धी उपयोगी पडत नाही। त्यासाठी बुद्धियोग व्हावा लागतो। ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते, असं भगवंतानी अर्जुनाला सांगून त्याला बुद्धियुक्त केलं आणि त्याला गीतेचं ज्ञान झालं। म्हणून व्यवहारी बुद्धी पालटून परमार्थपर वाटचालीची बुद्धी माणसाला होणं ही अध्यात्मातली मोठी गोष्ट आहे। मग याला चमत्कार का म्हणावयाचं? कारण ती खूप अवघड गोष्ट आहे। निसर्ग नियमानुसार बुद्धीचा पालट होत नाही। बुद्धी म्हणजे नक्की काय याचाच उलगडा अजून माणसाला व्हायचा आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जगण्याची कला साध्य करता येईल का? मशीनद्वारे त्याची उत्पत्ती करता येते का? याच्यावर फार मोठा खल आणि संशोधन सुरू आहे। यश येणार का नाही हे संशोधकांच्या बुद्धीवर अवलंबून आहे। बुद्धीचा शरीर रचनेशी काय संबंध आहे? मेंदूच्या विशिष्ट रचनेमुळे बुद्धीच्या प्रतीमध्ये फरक पडतो किंवा कसं हे अजून निश्चित झालेलं नाही। परंतु सर्वसामान्य माणसाची बुद्धी ही स्वार्थमूलक असते आणि इंद्रिय भोग मिळवण्याकडे तिचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो। हे सत्य आहे। जन्मोजन्मीच्या संस्कारांनी दृढमूल झालेली बुद्धीची चाकोरी बदलून ती परमार्थाचे नवीन संस्कार धारण करायला सहजासहजी तयार नसते। ती करणं, तशी बुद्धी पालटणं हे गुरुकृपेशिवाय होत नाही। आमच्या संप्रदायात चमत्काराला स्थान नाही, तरीही संप्रदाय अखंड आहे। नवीन नवीन माणसं त्याकडे आकृष्ट होतात आणि कोणत्याही तऱ्हेच्या व्यावहारिक फायद्याचं काहीही आमिष नसताना साधन करतात। हे बुद्धीच्या पालटाचं लक्षण नव्हे काय? तोच मोठा चमत्कार आहे। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।